आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रज्ञाबोधिनी शाळा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भगवद्गीता पठण व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन साहेब काय माहिती त्याला आजच्या कार्यक्रमात? आज पवित्र दिन आहे आषाढी एकादशी। त्यानिमित्त आम्ही भगवद्गीता उत्तर पश्चिम जिल्ह्यातून भगवद्गीता पठण स्पर्धा 18 जुलैला आम्ही घेतली होती। आज त्याचा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता। आज या सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमाला मुंबई सन्माननीय अमित साटम साहेब आणि इथले आपले गोरेगावचे आमदार श्रीमती विद्या ठाकूरजी, जिल्हा अध्यक्ष जगन्मोहन शर्मा आणि मुंबई भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित राहून सर्व मुलांचा सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। आणि हे प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वेळी गोरेगाव तालुक्याचा कार्यक्रम पठण स्पर्धा घेतली होती। यावेळी आम्ही उत्तर पश्चिम जिल्ह्याचा घेतलाय। पुढच्या वर्षी आम्ही मुंबई लेवलचा भगवद्गीता पठण स्पर्धा घेणार आहोत। साधारण किती विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी नोंदवले? साधारण 750 मुलांनी भाग घेतला होता आणि 750 मुलं आता ह्या हॉलमध्ये उपस्थित आहेत। सर्व एकाच शाळेचे विद्यार्थी का विविध शाळेचे? पूर्ण उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये जेवढी शाळा आहे सर्व शाळेनं आम्ही पत्र दिलं होतं। प्रत्येक शाळेतून विद्यार्थी आलेले आहेत। मॅडम आपण काय माहिती द्याल आजच्या कार्यक्रमात? आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना आज दुग्ध शर्करा योग आहे की आज आषाढी एकादशी आहे आणि विठ्ठलांच्या नामस्मरणामध्ये किंवा विठ्ठलाची जी आषाढीची वारी आहे ती वारी आपल्याला भक्ती मार्ग शिकवते। आणि आज इथं जमलेले विद्यार्थी हे भगवद्गीतेच्या भक्ती योगाचं पारायण करण्यासाठी आले आणि पारायणामध्ये त्यांनी उत्कृष्टता स्वतःची दाखवली। विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कार रुजवणं हा या कार्यक्रमाचा एक उद्दिष्ट आहे। धन्यवाद।